तर बघा, ज्या प्रकारे आपल्याला माहिती आहे की WRD म्हणजेच जे जलसंपादन विभाग आहे, त्याची जी आन्सर की आली होती त्याच्यानंतर त्यांनी आपल्याला एक वेळ दिलेला होता की त्या वेळेमध्ये जिथं पण तुम्हाला ऑब्जेक्शन आहे त्याच्यावरती तुम्हाला काय करायचं होतं, ऑब्जेक्शन घ्यायचं होतं. तर त्याबद्दल मी तर तुम्हाला माहिती देणार आहे की लिंक वगैरे कशी ओपन होईल, आणि ती लिंक पण मी तुम्हाला आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देईल. तर ही वेबसाईट आहे, या वेबसाईटवरती आपल्याला जायचं आहे सर्वात आधी. आणि त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर तुम्हाला इथं दिसतं आहे जो माझा कर्सर इथं हायलाईट होतो आहे, त्याच्यानंतर तुम्हाला जायचं सरळ सेवा भरती 2023. इथे जेव्हा जातो ना आपण, तर तिथे सर्व इथे तुम्हाला इथे बघा डिटेल्स दिसत आहेत. ओके, तर या डिटेल्समध्ये गेल्यावर सर्वात खाली बघा, इथं बघा तुम्ही सरळ सेवा भरती 2023 गट ब आणि गट क उत्तर तालिका व हरकती बाबल या इथे जर तुम्ही व्ह्यूवरती जाऊन डाउनलोड करून घ्या तिथे नोटिफिकेशन. आता मी ऑलरेडी डाउनलोड केलेलं आहे. तर बघा, आपण इथे काय म्हणतं डिटेलमध्ये बघूया. तर बघा, जलसंपदा विभागांतर्गत जी काही आपली एक्झाम झालेली होती, तर त्याच्यामार्फत काय 5/1/2024 पासून आपल्याला आन्सर की प्रोव्हाइड करण्यात आलेली होती. तर त्याच्यानंतर काय करायचं होतं आपल्याला, जे चुकीचे प्रश्न आहेत त्याच्याबद्दल आपल्याला आक्षेप नोंदवायचा होता. आणि त्याच्यासाठी जी डेट आहे मित्रांनो, तर 8/1/2024 ते 10/1/2024 या कालावधीमध्ये खुली करून देण्यात आलं. आणि त्याची फीज बघा, तर त्याची फीज किती असणार आहे, प्रत्येक प्रश्न 100 रुपये फीज असणार आहे. पण याचा अर्थ असा नाही की जर तुम्हाला ते पैसे परत पण भेटणार, पण जेव्हा जर तुमचं ऑब्जेक्शन जर करेक्ट असेल, तुम्ही योग्यरित्या तुम्ही त्याला एक्सप्लेन करा. ज्या प्रश्नावरती तुम्हाला डाऊट आहे तुम्ही स्वतःच्या हँडरायटिंगने पण करू शकता, किंवा कोणत्या बुकचा सोर्स असेल त्या सोर्सचं नाव पण तिथे द्यायचं आहे तुम्हाला, जर तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे घेतलं आहे तर. आणि मग त्याला आपल्याला लोड करायचं आहे, म्हणजे अपलोड करायचं. तर ते कसं करायचं आणि कुठे लिंक, म्हणजे तुम्हाला ते ऑप्शन दिसेल, हे सर्व माहिती सांगणार आहे मी. तर समोर जाण्यापूर्वी मी सर्वांना एक विनंती करतो, जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल आणि जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल माझा, तर रेग्युलर अपडेटसाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि मॅक्झिमम लोकांसोबत शेअर करा. तर आपण आता नेक्स्ट बघूया की रिस्पॉन्स तुम्हाला कसा द्यायचा आहे. ओके, तर तुम्हाला त्यासाठी ती लिंक तर मी टाकून देईल, त्याच्याबद्दल काही वाद नाही. तर मी तुम्हाला आता घेऊन जातो डायरेक्ट. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला त्या लिंकवरती जेव्हा तुम्ही लॉग इन कराल ना, तर तुम्हाला इथे बघा असं 3 ऑप्शन्स दिसतील. एकदा तुम्ही लॉग इन केलं, इथे तुम्ही कॅन्डिडेट रिस्पॉन्स बघितला ना, तर अप्लिकेशन डिटेल्स, पेमेंट स्लिप आणि इथे कॅन्डिडेट रिस्पॉन्स शीट, म्हणजे कॅन्डिडेट रिस्पॉन्स आहे. आणि याच्या बाजूलाच बघा मित्रांनो, इथे जे दिसतं आहे ना, आता इथे नाही का ऑब्जेक्शन म्हणजे ऑब्जेक्शनसाठी एक लिंक ओपन होईल. इथे असा एक टॅब येईल, पण सध्या तरी आलेला नाही. आता बघा 8:40, म्हणजे आता थोड्या वेळामध्ये 9, 9:30, 10 होऊन जातील. तर मला वाटतं त्याच्यानंतर काही वेळामध्ये इथे हे अवेलेबल होऊन जाईल. आणि डेट जी माहिती आहे ना तुम्हाला, इथे डेट आहे 8 ते 10 या 2 दरम्यान, म्हणजे आजपासून 2 दिवसापर्यंत तुम्हाला इथे ऑब्जेक्शन घ्यायचं आहे. तर सध्यासाठी इथे कुठलीही ऑब्जेक्शनचं आलेलं नाही, पण येणाऱ्या काही वेळामध्ये जवळपास 9-10पर्यंत मला वाटते अवेलेबल होऊन जाईल. त्याच्यानंतर तुम्हाला जाऊन इथं ऑब्जेक्शन करायचं आहे. तर इथे एकदा लिंक ओपन झाली की त्या लिंकमध्ये जायचं आहे. आणि तुम्ही याच्या आधी पण ऑब्जेक्शन घेतलेलं आहे, जसं सरळ सेवा, म्हणजे आता जी आपली सार्वजनिक आरोग्य विभाग वगैरे झालेली, तर त्याप्रमाणेच फॉर्मॅट सेम असतो. आपल्याला क्वेश्चन आय डी टाकायचा असतो, त्याच्यामध्ये आपल्याला कोणतं बरोबर आहे उत्तर ते सगळं टाकायचं असतं. तर ही सर्व ही जी माहिती आहे मित्रांनो, ही मला तुम्हाला द्यायची होती, कारण बऱ्याचशा विद्यार्थ्यांना असं वाटत होतं की कुणी अफवा पसरवली होती की 500 रुपये फीज आहे. तर 500 रुपये नाही आहे, 100 रुपयेच आहे. आणि तुमचं ऑब्जेक्शन जर जेव्हा बरोबर येतं ना, तर ही फीज तुम्हाला परत मिळून जाते. तर सध्या याच्यामध्ये लिंक ओपन व्हायची आहे, पण जशी लिंक येईल, आता थोड्या वेळानंतर काही वेळानंतर लिंक येऊन जाईल, त्याच्यामध्ये इथे तुम्हाला टॅब अवेलेबल होऊन जाईल. तर तिथे जाऊन मग तुम्हाला इथे ऑब्जेक्शन रेज करायचं आहे. तर ही सर्व माहिती होती मित्रांनो. तर लवकरात लवकर ऑब्जेक्शन घेऊन घ्या. आणि जर आता तुम्हाला अजून काही याच्यामध्ये डाऊट असेल, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तर थँक्यू व्हेरी मच. परत एकदा विनंती, नवीन असेल चॅनलवरती तर सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक करून घ्या. थँक्यू व्हेरी मच.